गुड बाय. नीट जा. सो सॅड. अजूनही सांगू काय, जर छवी पण माझ्या मनासारखं नाही वागली ना तर तिला पण असंच संभव. तुला आठवतं जेव्हा तू पहिल्यांदा या घरात आली होतीस तेव्हा तेव्हा हे चिखलाचे पाय घेऊन आली होतीस. काय ओरडलो होतो मी तुझ्यावर, किती वाढलो होतो आपण. बापरे. काय आहे चिखलाची पाय घेऊन घरात तर फिरतेस. तेव्हा जर मला कोणी असं म्हटलं असतं ना की हीच मुलगी उद्या जाऊन तुझी बेस्ट फ्रेंड होणार आहे, अजिबात विश्वास ठेवला नसता मी. आज तू लग्न करून जातेस हे घर सोडून, कल्पना पण सहन होत नाही मला. मग नको जाऊ मी, थांबू. घरच्यांना आणि प्रतीकला काय उत्तर देणार आहेस मग? सांगेन मी माझा रंग अडवतोय मला, नको जाऊ म्हणतो. आणि मी फिरंग्याला कधी नाही नाही म्हणू शकत ना, असं सांगेन मी सगळ्यांना. इम्पॉसिबल आहेस तू. क्रॅकहेड. असं काही करणार नाहीयेस तू. लग्न आहे तुझं, लग्न. कळलं? प्रतीक बरोबर आता छान एन्जॉय कर, मज्जा कर. त्याच्याबरोबरची नवीन लाईफ सुरू होणार आहे तुझी आता. आणि कसं आहे ना, तुला तुझा प्रेम मिळालंय छवी. लकी आहेस ग तू. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मागितली की हे युनिव्हर्स तुम्हाला ते देतच. साखरेचं पाणी संपलं, अगदी आपल्या मैत्रीच्या नात्यासारखं. तर नवीन नात, नवी माणसं, नवा प्रवास. पण तू काही म्हणा, मेहंदी खरंच खूप सुंदर दिसणार. का विचार? अरे कारण साखरेचं पाणी कोणी लावलंय. अगं वॉट. अच्छा वेट वेट वेट, लेट मी हेल्प यू. You okay? Huh? Relax. अरे हसतोयस काय तू? माझ्यामुळे तुझा कुर्ता खराब झाला. खराब नाही झालाय, छवीची स्टोरी पूर्ण झाली. म्हणजे या घरात तू चिखलाचे ठसे घेऊन आली होतीस आणि आता लग्न होऊन जाताना माझ्या कुर्त्यावर मेहंदीचे ठसे देऊन जातेस. झाली स्टोरी पूर्ण. हे ठसे नेहमी माझ्यासाठी खूप स्पेशल राहणार आहेत छवी. आणि हा कुर्ता पण मी
कायम जपून ठेवणार आहे माझ्याजवळ. म्हणजे जर तू कधी माझ्याजवळ नसलीस आणि मला तुझी आठवण आली, तुझे हे दिलेले मेहंदीचे ठसे बघितले, नाही हा कविता बोल ना. हॅलो हॅलो छवी, ऐक, तू प्रतीक सोबत लग्न करू नको छवी. कविता अगं काय बोलतेस तू? कविता तुला तुला शांभवी वहिनीबद्दल काय कळलंय का? छवी, म्हणजे माझा शांभवी वहिनीबद्दलचा संशय खरा आहे तर? कविता अगं बोल ना पटकन. हॅलो कविता. का कट केला हिने? कविता फोन उचल. काय सांगत होतीस तू? छवीला काय सांगत होतीस? माझ्याशी लग्न करू नको का? का नाही करायचं माझ्याशी लग्न? आपण मित्र होत ना, ऑफिसमध्ये एकत्र काम करतो आपण. कसं काय करतेस? कोण? हे असं सांगणारे कोण आहेस तू? सॉरी सोडलं हे बघ सोडलं. सॉरी. 1 2 3 रडू नको कशाला रडते? प्रतीक सोड मला, मला सोड. रडू नको कविता. डोंट क्राय, रडू नको. त्याचं काय ना कविता, छवी फक्त माझी आहे, फक्त माझी. प्रतीक प्लीज मला जाऊ दे, मला जाऊ दे प्लीज. आमच्या दोघांच्या मध्ये जो कोणी येणार ना, कोणी पण असू दे मग तो, तर मी काय मारणार नाही त्याला, सोडणार नाही, अजिबात नाही सोडणार. म्हणजे जसं मी आता तुला म्हणा. कविता फोन का उचलत नाहीये? असं का म्हणाली असेल ती? प्रतीक प्लीज मला जाऊ दे, वाचवा. मर माझ्या आणि छवीच्या मध्ये दुसरं कोणीच येऊ शकत नाही, कळलं काय? मर. हॅलो हॅलो अगं कविता बोल ना, तू काय बोलत होतीस? हॅलो हॅलो अगं कविता बोल ना काहीतरी. हॅलो
बोललो होतो ना कविता, छबी माझी आहे, जर माझी नाही होऊ शकणार तर मी तिला कोणाचीच नाही होणार. छबी पुन्हा प्रतीक्षेच लग्न कर हा. प्रतीकच तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर आहे, त्याच्याशीच लग्न कर हा. फोन पडला म्हणून ऐकू येत नाहीये, पण मी गंमत करत होते. प्रत्येक तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर आहे. कविता गंमत का करत होती? नक्की काय बोलायचं होतं तिला? ही कविता पण ना. ए कविता, उगाच स्वतःच्या जीवाशी खेळलीस ग. काय काय गरज होती हा माझ्या आणि छबीमध्ये यायची? मस्त मारलं ना मी तुला. जाऊ दे जा, असं नाही करायचं. परत परत असं कसं करशील तू? केलीला भाई, जो कोणी माझ्या लग्नाच्या आड येईल ना त्याच असंच करणार बा. सेम, कळलं काय? गुड बाय. नीट जा हा. सो सॅड. अजूनही सांगू काय, जर छबी पण माझ्या मनासारखं नाही वागली ना तर तिला पण असंच संभव. मग तुम्ही मारत बसा गप्पा माझ्याबद्दल. कविता, हॅलो गाईस, आज आमच्या छविताईच्या हळदीची सेरेमनी आहे आणि आम्ही सगळेजण इतके छान रेडी झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या माईने किती छान रांगोळी काढली आहे बघा. आणि ही आहे आमची माई. ये! आता आपण आमच्या वहिनीकडे जाऊया. वहिनी, आपले व्ह्युअर्स आहेत ना, आपल्याला बघतायत, त्यांना सांग लग्नाआधी या विधी का केल्या जातात आणि हळद का लावली जाते, सांग. बापरे, लग्नाआधी नवरा नवरीला हळद लावतात. हळद आयुर्वेदिक आहे ना, मग त्यामुळे चेहऱ्यावर छान ग्लो येतो, तेज येतं खूप चेहऱ्यावर. आणि नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवऱ्या मुलीला लागली ना की त्या दोघांमध्ये प्रेम वाढतं म्हणून लावतात, कळलं? त्यानिमित्ताने आपण नातेवाईक सगळे एकत्र येतात, एकमेकांना हळद लावतो, अशी मजा मस्ती धमाल असते सगळी. कळलं का सगळं? कियारा, आपल्या छवीला हळद लागली की त्या पण किती सुंदर दिसतील नाही? त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान तेज येईल. अगदी परफेक्ट बोलीस वहिनी. छविताई तयार झाली का बघून येते मी. हॅलो गाईज, चला आपण छविताई तयार झाली का बघून येऊया. तिचा मेकअप सगळं दाखवते, चला. शांभवी, तू नाराज नाही आहेस ना छवीवर? नाही माई, अजिबात नाही. माई, छवी बाई आजीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत, माहितीये मला. त्यांना बाई आजींची या घराची खूप काळजी आहे, म्हणून कदाचित असं वागले असते ते. आता काय झालंय ना, त्या लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत, हे घर सोडून जाणार आहेत, म्हणून मला असं वाटतंय जरा इमोशनल झाल्यात त्यात. त्यामुळे त्यांची थोडी चिडचिड होती आणि स्वाभाविक आहे माई, हे मी नाही मनाला लावून घेतलं. खरं सांगू का, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. घरात इतकं छान सांभाळून घेतोस ना सगळ्यांना, आणि तू नाराज नाहीये हे ऐकल्यावर तर मी जास्तच खुश झाली. काय बाई, काय? कोणाचं मन मोठं आहे, कोणाचं कौतुक चाललंय मला कळायला पाहिजे ना. कसली नाराजी, कुठली नाराजी?
नाही, काही विशेष नाही. आम्ही आपल्या असंच बोलत होतो. तुम्हाला काही हवंय का? काही कॉफी वगैरे करून देऊ का? वत्सला काय ग? हा माझ्याशी कशाला लप्पाछप्पी करते हिच्याशी मिळून? काय गे शांभवी, बोल ना, कसली नाराजी? असं काहीच नाही बेबी, ते आम्ही जनरल बोलत होतो. गप्पा बस ग. सांग ना काय झालं, कसली नाराजी? वत्सला, मला माहिती तुमची मिली बघत आहे. या घराचं मीठ खाल्लंस त्याला जाग. माझ्याशी गद्दारी करू नकोस हा. बेबी आत्या, त्याचं काय झालं, घरात इतकी मोठी चोरी झाली, बाई आजी ऍडमिट होत्या, त्यात सगळीच खरेदी राहिली लग्नाची, एवढंच बोललो माई आणि मी, बाकी काही. घ्या, इथे मम्माच्या जीवावर बेतलं होतं. चोरी झाली घरात आणि तुम्हाला खरेदीचं पडलंय. परत पोलिसांना बोलवलंच पाहिजे. तिजोरी ना सील केली पाहिजे, म्हणजे कोणालाच काही मिळणार नाही. नोकर तर नोकर, पण या घरची सून शेफारली आहे. ए, बघत काय बसलीये? जा प्लेट आण माझी. तू काय बघतेय? काम कर. देखणे. काय करू ग यांचं? कधी कधी ना समजतच नाही काय उत्तर द्या. माई, दुर्लक्ष का नाही करत तुम्ही? तुम्हाला माहिती नाही, त्या अशाच बडबडत असतात. तो चेहरा पाडला तर छवींना त्रास होईल त्याचा. सिंपल आहे पण सोबर आहे. अरे वा माई, सगळी झाली ना तयारी? सुपर. हे पण खूप मस्त केलंय ग, फ्लावर्सचं सगळं डेकोरेशन. बेस्ट. हळदीचा मुहूर्त टळता कामा नये. हो हो. माई, तुम्ही बाई आजी तयार झाल्या का बघता का? हो हो. मी बाकीची तयारी करते. बेस्ट. अरे वा, यातच केलंय का डिरेक्टली? हो, नाईस हे नाईस हातात नाईस. करतात. हा मला मी जरा आलोच. एक मिनिट. अरे कोणाचा फोन आहे? काय नाही, ते असंच जरा मी आलोच. एक मिनिट, मला सांग कोणाचा फोन आहे? अरे आलोच मी. तू काय असं बोलला माझ्यासमोर? ऐक ना, इथे काय बोलायचं? मी आलो ना. ऐक, आलो ना, थांब ना. काय काय शांभवी, हात दुखायला लागला दुखतं तर तू बस ना, मी करतो थांब. मला शिकव कसं करायचं. माझा. एकदा असं, हा, एकदा असं. एका हाताने. हो, एकदा असं. थांब थांब थांब, तुला दुखतंय ना असं. वा, The subscriber is currently switched off. बंद? Please try after some time. फोन का बंद यायचा? कविताचा फोन का लागत नाहीये? कविता येईल तेव्हा येईल. तू पटकन तयार हो, चल. मी तयार आहे. कुठे? मेकअप पण केला नाहीयेस आज. थोडा तरी मेक करावं लागेल. चल, मला काहीच ऐकायचं नाहीये. क्यों? अगं कविता मेकअप करणाऱ्या ताईलाच घेऊन येणार होती, म्हणून मी वाट बघते तिची, पण तिचा फोन बंद लागतोय. अगं काल रात्री केवढी मस्करी करत होती माझ्याशी फोनवर, आणि आता मग फोन बंद करून बसलीये ती. ती कविताला राहू दे, तू लवकर तयार हो. थोडा तरी मेकअप केलाच पाहिजे. चल वहिनीकडे. ऐक ना, वहिनीकडे कशाला? कशाला म्हणजे? अगं तुझा मेकअप करायला. चल आपण महिने. मला मेकअप नाही आवडत, आणि मी झाली आता रेडी. हो का? मला माहिती तुला मेकअप नाही आवडत, पण तुला करावा लागेल. आज तुझं लग्न आहे, त्यामुळे मला तुझं काहीच ऐकायचं नाही. चल. क्यों? ऐक. मला नाही ऐकायचं तुझं. मला तुझं नाही ऐकायचंय. म्हातारे, तुझी लाडकी सावली आता घराबाहेर जाणार. छवी, तू माझ्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होतेस. तुलाच मी हाकलून देणार, आणि आता तुझं लग्न करून मी तो अडथळा माझ्या मार्गातून काढून टाकते. लग्नानंतर तू सासरी गेल्यावर तुझी म्हातारी लाडकी बाई आजी एकटी पडणार.
आणि मग तिला तडफडताना मी बघणार. मी आहे ना. या म्हातारीला कोणीच वाली नाही होणार. बहिणीच्या रूम मध्ये मला काय एक सेकंड कुठे? हा, हळदीची तयारी झाली आहे, हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. चला चला तिकडे. हो पण तिची तयारीच नाही झाली. थांब ना, थोडा मेकअप तर करू दे. चल किरू टाइमपास करू नका. अरे मेकअपची काही गरज नाहीये छवीला. छवी अशी पण सुंदरच दिसते, कळलं ना. आणि तिकडे हळदीचा मुहूर्त सुरू होतोय. चला लवकर चला. छवी चाल ना तू. अरे छवी हो चाल तू. दादा, मला 5 मिनिटे ना मी तुला रेडी करून आणते. ठीक आहे, ऐक 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 हा. जा पण लवकर परत ये. हो चालेल. हा, टाइमपास हो, करायचा नाही, चल, हा, चल. अजिबात. हो, दादा, लवकर, thank you, हा. दादा, bye. चल चल वहिनी, तू चल हळू ना, आपल्याकडे वेळ नाही दादा. मला हा आहे. ए, काय तुझं काय? हा, इकडे मिस करतोय मी तुला आणि ती सुंदर दिसतोय तुला. वहिनी